हॅलो एव्हरीवन, सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आता आपण त्यावर प्रॅक्टिस सेट बघूया. तर पहिल्यांदा मी अंतरिक्ष संदर्भात घडामोडी घेऊन येत आहे, कारण की यावर आपण प्रश्न स्वरूपात म्हणजेच वन लाईनर स्वरूपात प्रश्न विचारले जाते. जास्त डीपमध्ये विचारले जात नाही की कोणत्या देशाने कोणता उपग्रह लॉन्च केला. तर अशा पद्धतीने आपण जेवढे काही हे 30 ते 40 क्वेश्चन आपण यामध्ये बघणार आहे, तर हे 40 क्वेश्चन पाठ करून ठेवा मित्रांनो, कारण की यावरच प्रश्न तयार होणार. पहिला प्रश्न आहे, 17 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या देशाने पायसॅट-2 उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर पायसॅट-2 उपग्रह हे चीनने प्रक्षेपित केलेला आहे. कशासाठी केलेला आहे? पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी हे लॉन्च केलेलं आहे, लक्षात असू द्या. जास्त यावर आपल्याला एक्सप्लेन करायची काही गरज नाही, आपण डिटेलमध्ये बघितलेलंच आहे. तर त्यामध्ये अंतरिक्ष संदर्भात जर बघितलं तर जास्त डीपमध्ये जायची गरज नाही, बरोबरच आपल्याला विचारू शकते, कारण की तुम्ही PYQ अनालिसिस केले तर तुम्हाला कळेलच. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या ठिकाणी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या CE-20 क्रायोजेनिक इंजिनची महत्त्वपूर्ण चाचणी यशस्वीपणे पार पडलेली आहे? बघा, यावर दुसरा प्रश्न सेट करू शकते आयोग. CE-20 नेमकं काय आहे? तर हे एक क्रायोजेनिक इंजिन आहे, याची यशस्वीपणे चाचणी पार पडलेली आहे. कुठे पडली? तर महेंद्रगिरी येथे तामिळनाडूमध्ये. तर ही कशासाठी पार पडली बरं? महत्त्वपूर्ण आहे, हे पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पुढील प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या संस्थेने सेंटिनेल-1C उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला आहे? सेंटिनेल-1C उपग्रह हे प्रक्षेपित केलेला आहे, तर कोणत्या संस्थेने केला? तर इसाने केलेला आहे. इसा म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साहाय्याने म्हणजेच PSLV C-59च्या साहाय्याने कोणत्या संस्थेच्या प्रोबा-3 मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेले आहे? तर यावर दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो की प्रोबा-3 मोहीम नेमकं आहे कोणत्या संस्थेची? तर बघा, हे इसाची प्रोबा-3 मोहीम आहे. तर या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण PSLV C-59च्या साहाय्याने इस्रोने केलेले आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक पाचवा, कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये जगातील पहिले आहे म्हणून महत्त्वपूर्ण आहे सेल्फ ड्रायव्हिंग उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले आहे? तर सेल्फ ड्रायव्हिंग उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करणारा देश आहे चीन. पुढील न्यूज बघा, प्रश्न क्रमांक 6, इस्रोने गगनयान मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेची करार केला? आता या गगनयान मोहिमेसाठी आपल्या इस्रोने कोणत्या अंतराळ संस्थेची करार केलेला आहे? तर ते अंतराळ संस्था आहे ऑस्ट्रेलिया देशाची, यांच्यासोबत करार केलेला आहे त्यांनी. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या ठिकाणाहून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या GSAT-N2 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेले आहे? तर GSAT-N2 उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. कुठून करण्यात आलेले आहे? तर केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशन, अमेरिका इथून GSAT-N2 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशाने अंतराळात बंद जलचर परिसंस्थेत 4 झेब्राफिश यशस्वीपणे पालन पोषण केलेले आहे? तर 4 झेब्राफिशचे यशस्वीपणे पालन करणारा देश, अशा प्रकारचे कार्य चीनच करणार. महत्त्वपूर्ण आहे, तर लक्षात ठेवा, चीनने केलेले आहे हे झेब्राफिशचे पालन पोषण. प्रश्न क्रमांक 9, भारताने कोणत्या देशासोबत युनिकॉर्न म्हणजेच युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटिना हे एकात्मिक अँटिना प्रणालीसह विकासासाठी करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटिना या एकात्मिक प्रणालीच्या विकासासाठी स्वाक्षरी केलेली आहे कोणत्या देशासोबत? तर लक्षात असू द्या, हे जपानसोबत केलेलं आहे भारताने. प्रश्न क्रमांक 10, 11 नोव्हेंबर 2024 रोजी प्रक्षेपित करण्यात आलेला कोरियासॅट 6A हे कोणत्या देशाचा उपग्रह आहे? कोरियासॅट 6A हे कोणत्या देशाचा उपग्रह आहे? तर तुम्हाला नावावरून कळत असेल, पण यामध्ये पण कन्फ्युजन होऊ शकते की उत्तर कोरिया आहे की दक्षिण कोरिया. बघा, कोरियासॅट 6A हे दक्षिण कोरियाचा आहे. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या देशाने किरामेकी 3 हा संरक्षण उपग्रह प्रक्षेपित केला? किरामेकी 3 हा संरक्षण उपग्रह कोणाचा आहे? मग जपानचा आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या ठिकाणी अंतरिक्ष अभ्यास 2024 या भारताच्या पहिल्या अंतराळ सरावाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे? तर हा अंतरिक्ष अभ्यास भारताचा पहिलाच अंतरिक्ष अभ्यास आहे. तर या सरावाचे यशस्वी आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण बाब आहे, नवी दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 13, इस्रोने सेंटर ऑफ एक्सलन्स इन फ्लुइड अँड थर्मल सायन्सेस स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला? IIT मद्रास सोबत करार केलेला आहे ही संस्था स्थापण्यासाठी. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या देशाने GIMSAT-2 हा आपला दुसरा पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर GIMSAT-2 हा दुसरा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. तर GIMSAT हे नावामध्येच तुम्हाला ओळखू येते. तर हे झिम्बाब्वेने दुसरा पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे, लक्षात असू द्या.
प्रश्न क्रमांक 15 जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाबद्दल अयोग्य विधान ओळखायचं आहे. अयोग्य विधान आपल्याला एलिमिनेट करायचं आहे यामधून. तर लक्षात असू द्या, ही इंटरेस्टिंग न्यूज आहे. तर यामध्ये तुम्हाला आन्सर द्यावा लागेल, कारण की बरेच वेळेस ही न्यूजमध्ये असेल. पहिला ऑप्शन आहे लिग्नोसॅट असे या उपग्रहाचे नाव आहे, बरोबर आहे. हा जपानचा उपग्रह आहे, हे चुकीचं आहे. तर कोणत्या देशाचा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. अमेरिकेतील कॅनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात आला, बरोबर आहे. तर सँडवूड या लाकडापासून हा उपग्रह बनवण्यात आला. तर हा नेमकं कोणत्या देशाचा आहे लाकडी उपग्रह, लक्षात असू द्या. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 16 कोणत्या ठिकाणी भारताच्या पहिल्या मंगळ आणि चंद्र अॅनालॉग मोहिमेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. पहिल्या मंगळ आणि चंद्र अॅनालॉग मोहीम याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे लेहमध्ये, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 17 चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली महिला कोणत्या कंपनीचा डिझायनर स्पेससूट परिधान करणार आहे. बघा, चंद्रावर आता पाऊल ठेवणार जी महिला ती आता कोणत्या कंपनीचा डिझायनर स्पेससूट परिधान करणार आहे. तर ते प्राडा या कंपनीचा डिझायनर स्पेससूट परिधान करणार, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या कंपनीने बनवलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टारशिप रॉकेटने 13 ऑक्टोबर 2024 रोजी उड्डाणानंतर यशस्वीरित्या आपल्या ठरवलेल्या स्थानावर लँडिंग केलेले आहे. बघा, स्टारशिप रॉकेट आहे, याने लँडिंग केलं 13 ऑक्टोबर 2024 रोजी. तर उड्डाण झाल्यानंतर यशस्वीरित्या ते पुन्हा त्या स्थानावर लँडिंग झालेलं आहे. तर हे कोणत्या कंपनीने बनवलेलं आहे जगातील सर्वात मोठं स्टारशिप रॉकेट. तर हे स्पेसएक्सने बनवलेलं आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या संस्थेने ऑक्टोबर 2024 मध्ये युरोपा क्लिपर हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अंतराळयान प्रक्षेपित केलेले आहे. तर युरोपा क्लिपर काय आहे नेमकं, मग अंतराळयान आहे हे प्रक्षेपित केलेलं आहे. तर हे कोणत्या संस्थेचं आहे, लक्षात असू द्या. इसाचं, म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सीचे. तर अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारू शकते की कोणत्या संस्थेने कोणता उपग्रह प्रक्षेपित केला, काय आहे उपग्रह आहे, काय आहे, हे अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकते आपल्याला. बघा मित्रांनो, जेवढा आपण परीक्षेच्या संदर्भात डीपमध्ये जातो तेवढं आपल्याला डीपमध्ये विचारतच नाही आयोग. आपल्याला वरच्या स्तरावर विचारल्या जाते आयोगाला, बेसिक अंडरस्टँडिंगवर. आपण आयोगाला चॅलेंज करू शकत नाही कोणी, कारण की आयोगाचा पेपर सेट करण्याची पद्धतच वेगळी आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी टेस्ट सिरीज देत आहे, मला टेस्ट सिरीजमध्ये कमी मार्क पडत आहे, तर यामध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊ नका, कारण की आयोगाचा पेपर सेट करण्याचा एक ट्रेंडच वेगळा असतो, तुम्ही बघितलं असेल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या स्टार्टअपने 108 देशांमधील सुमारे 12,000 मुलींना आता अंतराळ तंत्रज्ञानावर प्रशिक्षित करण्यात येणार आहे. तर त्यासाठी कोणती मोहीम सुरू केली, तर शक्तिसॅट मोहीम ही सुरू केलेली आहे. बघा, इथूनच प्रश्न तयार झाला. शक्तिसॅट मोहीम कशासाठी आहे, तर 12,000 मुलींना अंतराळ तंत्रज्ञानावर प्रशिक्षित करायचं. तर हे कोणत्या देशाने केलेले आहे, तर लक्षात असू द्या, ही कंपनी महत्त्वपूर्ण आहे, ही स्टार्टअप महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. तर या स्टार्टअपचं नाव आहे स्पेस किड्स इंडिया. प्रश्न क्रमांक 21 ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी मेस मे बी प्रोनाऊन्सिएशन चुकू शकते, तर मेजर ॲटमॉस्फेरिक केरेन्को एक्सपेरिमेंट हे वेधशाळेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे, तर हानले लडाखमध्ये या वेधशाळेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे, लक्षात असू दे. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या ग्रहाच्या चारॉन या चंद्रावर शास्त्रज्ञांना कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन पेरॉक्साईड हे वायू सापडलेले आहेत. तर लक्षात असू द्या, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन पेरॉक्साईड वायू सापडलेले आहे चारॉन या चंद्रावर. हे कोणत्या ग्रहाचा आहे, तर लक्षात असू द्या प्लुटो. आता यावरून एक जीएसचा प्रश्न विचारायचा आहे मला की प्लुटोला ग्रहाच्या कक्षेतून कधी बाहेर काढण्यात आलं, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता मित्रांनो. जीएसच्या संदर्भात आहे, जर माहीत असेल तर ते इयर तुम्ही सांगितलं तर वेल अँड गुड. तृष्णा हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि कोणत्या संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे. आता तृष्णा हे संयुक्त उपक्रम आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो आणि कोणती एक दुसरी संस्था आहे, लक्षात असू द्या. महत्त्वपूर्ण बाब आहे, तर ते इस्रो आणि चायनीज स्पेस एजन्सी यामधील संयुक्त उपक्रम आहे तृष्णा. प्रश्न क्रमांक 25 स्क्वेअर किलोमीटर ॲरे म्हणजेच SKA प्रकल्पाबद्दल योग्य विधान निवडायचं आहे आपल्याला. बघा, या प्रकल्पाचे मुख्यालय युनायटेड किंगडममध्ये आहे, बरोबर आहे. तर डिसेंबर 2023 मध्ये भारत या प्रकल्पाचा पूर्ण सदस्य बनला, तर ही चूक आहे. तर बघा, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये रेडिओ अँटेनाचे नेटवर्क हे प्रकल्प राबवत आहे. तर महत्त्वपूर्ण बाब आहे, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये रेडिओ अँटेना हे प्रकल्प राबवत आहे. तर आपल्याला डिसेंबर 2023 मध्ये भारत हा प्रकल्पाचा पूर्ण सदस्य बनला, पूर्ण नाही बनला मित्रांनो, लक्षात असू द्या, चूक आहे ते. पुढील प्रश्न क्रमांक 26 कोणत्या देशाने सप्टेंबर 2024 मध्ये चंद्रयान फर्स्ट संशोधन उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत प्रक्षेपित केलेला आहे. लक्षात ठेवा, चंद्रयान फर्स्ट हे उपग्रह कोणाचा आहे, मग इराणचा. चंद्रयान
इराण. लक्षात असू द्या. थोडंसं फास्ट जाण्याचा प्रयत्न करूया आपण. प्रश्न क्रमांक 27. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे कोणत्या वर्षी शुक्राच्या कक्षेत व्हीनस ऑर्बिटर मिशन पाठवण्यात येणार आहे? म्हणजेच व्हीओएम हे मिशन हे शुक्राच्या कक्षेत पाठवण्यात येणार आहे. तर ते कोणत्या वर्षापर्यंत? तर 2028 पर्यंत. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या खाजगी कंपनीमार्फत अवकाशात गेलेल्या अंतराळवीरांनी 12 सप्टेंबर 2024 रोजी यशस्वीपणे जगातील पहिला खाजगी स्पेसवॉक केलेला आहे? तर ती खाजगी कंपनी कोणती आहे? तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या स्टार्टअप कंपनीने रुमी-1 हे देशातील पहिले हायब्रिड पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट प्रक्षेपित केलेले आहे? लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण आहे. तर हे स्पेस झोन इंडिया यांनी प्रक्षेपित केलेले आहे. तर रुमी-1 हे काय? हायब्रिड पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट आहे. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 30. मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेने टॅनिजर फर्स्ट हे उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर लक्षात असू द्या, मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेण्यासाठी अंतराळ संस्थेने टॅनिजर फर्स्ट हे उपग्रह प्रक्षेपित केला, तर तो नासाने केलेला आहे. लक्षात असू द्या. नासाने मग टॅनिजर फर्स्ट उपग्रह प्रक्षेपित केला, तर ते कशासाठी केला? तर मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेण्यासाठी. अशा पद्धतीचा प्रश्न पण तयार होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 31. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे इस्रोने विकसित करण्यात येणाऱ्या 7व्या रॉकेटला पुढीलपैकी कोणाचे नाव दिलेले आहे? तर आता इस्रोतर्फे 7व्या रॉकेटला जर बघितलं तर नाव सूर्याचे दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 32. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने 16 ऑक्टोबर 2024 रोजी कोणत्या प्रक्षेपकाच्या यशस्वी चाचणी केलेली आहे? तर लक्षात असू. प्रश्न क्रमांक 33. सध्या चर्चेत असलेला मुनल उपग्रह कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? तर बघा, मुनल उपग्रह जर बघितला हे कोणत्या देशाने विकसित केला आहे? तर नेपाळने. नेबरहूड कंट्री आहे आपली. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 34. स्पेसएक्सच्या स्टारलिंक्सची स्पर्धा करण्यासाठी 1000 सेल्स उपग्रह नक्षत्र प्रक्षेपित करत आहे. कोण करत आहे 1000 सेल्स उपग्रह नक्षत्र प्रक्षेपित? तर चीन करत आहे. कशासाठी? स्पेसएक्सच्या स्टारलिंक्सची स्पर्धा करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या भारतीयांची आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणाऱ्या ऑक्सिऑम-4 या आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिमेसाठी अधिकृत निवड झालेली आहे? तर बघा, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाण्यासाठी ऑक्सिऑम-4 हे आंतरराष्ट्रीय अवकाश मोहीम आहे. यासाठी कोणाची निवड करण्यात आली? तर शुभांशु शुक्ला आणि प्रशांत नायर. लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण न्यूज आहे. प्रश्न क्रमांक 36. कोणत्या अवकाश संशोधन संस्थेने 12 जुलै 2024 रोजी एअर ब्रीदिंग प्रोपल्शन तंत्रज्ञान यंत्रणेची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर एअर ब्रीदिंग प्रोपल्शन तंत्रज्ञान यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेने केलेली आहे? तर इस्रोने केलेली आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 37. अमेरिकन अवकाश संस्था नासा पुढीलपैकी कोणाचे द रेन हे गाणे डीप स्पेस नेटवर्कमध्ये शुक्र ग्रहावर प्रसारित केले आहे? तर बघा, द रेन हे गाणे शुक्र ग्रहावर प्रसारित केलेले आहे नासाने. तर ते गाणे कोणाचे आहे? मिसी इलियट. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 34. जुलै 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी अंतराळ संशोधनावर जागतिक परिषद पार पडलेली आहे? तर जागतिक परिषद हे अंतराळ संशोधनावर, तर ही परिषद बुसान येथे पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 39. तुर्कसॅट 6A हे कोणत्या देशाचा पहिला स्वदेशी विकसित संचार उपग्रह आहे? तुर्कसॅट 6A हे स्वदेशी विकसित संचार उपग्रह आहे. तर नावामध्येच आहे तुर्कमेनिस्तान. प्रश्न क्रमांक 40. क्यूबसॅट रेडिओ इंटरफेरोमेट्री एक्सपेरिमेंट मोहीम हे कोणत्या अवकाश संशोधन संस्थेचे आहे? तर लक्षात ठेवा, क्यूबसॅट रेडिओ एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर ही मोहीम कोणत्या संस्थेची आहे? मग लक्षात ठेवणं महत्त्वपूर्ण आहे, नासाची आहे. प्रश्न क्रमांक 41. कोणत्या संस्थेने अलीकडेच मार्स ओडिसी ऑर्बिटर वापरलं? या ऑर्बिटरचा वापर करून आपल्या सौरमालेतील ऑलिम्पस मॉन्स नावाच्या सर्वात मोठ्या ज्वालामुखीचे महाकाव्य दृश्य टिपलेले आहे. तर ज्वालामुखी जे आहेत महाकाव्य, तर याचे ऑलिम्पस मॉन्स या महाकाव्य ज्वालामुखीचे दृश्य टिपलेले आहे. ती कोणती संस्था आहे? तर लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण बाब आहे, नासा. प्रश्न क्रमांक 42. 1 जुलै 2024 रोजी कोणत्या देशाने डायची-4 उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण बाब आहे. तर जपानने केलेला आहे डायची-4 उपग्रह प्रक्षेपित. तर अशा प्रकारे आपण 42 प्रश्न बघितलेले आहे अंतराळ संदर्भात घडामोडीवर. तर या प्रश्नामधून तुम्ही आयोगाने फ्रीज जरी प्रश्न विचारला तर तरी आपल्याला यायला हवं. आणि यासाठी आपण जेवढे काही 42 प्रश्न झालेले आहे ते वेगवेगळ्या अँगलने आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे प्रश्न तुमच्या पाठच असायला हवे मित्रांनो. यामधूनच प्रश्न येणार म्हणजे येणार, जर आला तर अंतराळ संदर्भात प्रश्न. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला तर मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.